रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। मागणी अशी आहे की साहेबांना जो अहवाल दिलेला आहे चुकीच्या तक्रारी आणि त्या तक्रारीनुसार चुकीचा अहवाल सादर करून ग्रामपंचायतला त्यांनी ग्रामरोजगार सेवकाला नियमबाह्य पद्धतीने कामावून कमी करण्याचा जो अहवाल दिला त्या अहवालासंदर्भात आज आमची जिल्हा ग्रामरोजगार संघटनेच्या वतीनं आज आमचं काम बंद आंदोलन सुरू आहे। किती दिवस राहणार आपलं? जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे मोठं आंदोलन सुरू ठेवणार। बोला थोडं दोन शब्द तुम्ही बोला, फरक पडतो। रेडी। आजपासून जे आम्ही अमर उपोषणावर काम बंद आंदोलन चालू केलं आहे त्याचं कारण असं आहे की पिंगळीतील रोजगार सक्षम सेवक गजानन गरुड यांच्यावर जो अन्याय होत आहे हा यांच्यावर नाही तर पूर्ण आमच्या जिल्ह्यावर सुद्धा होणार आहे। कारण की राजकीय पोटी त्यांना कमी करण्यात येत आहे। त्यांचं कोणतंही काम अलिगल नाही आहे, लिगली असल्यामुळं अलिगल ते काम करू देत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर हा दबाव येत आहे। दबावापोटी त्यांनी ठराव घेऊन परस्पर चौकशी करून त्याला कमी करण्याचा ठराव घेतला आहे। तो ठराव जोपर्यंत रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। हे सगळा मुद्दा तुमचा जे चालू आहे जिल्हाधिकाऱ्याला माहीत आहे का? हे सगळं आम्ही जिल्हाधिकाऱ्याला, व्हिडिओला, शिओला सर्वांना निवेदन दिलेलं आहे। सर्वांना निवेदन देऊनच आम्ही त्यांना 8 ते 10 दिवसाची वेळ दिली तोपर्यंत ते काहीतरी करतील। त्यांना जो ID पासवर्ड तो सुद्धा त्यांना रविवारी संध्याकाळी ID पासवर्ड त्यानं बंद केला। कोण बंद केलं? जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केला। व्हिडिओ साहेबांनी पत्र दिलं त्यानं बंद केलं। फक्त सरपंच यांच्या सहीनेच तो बंद केलेला आहे। ग्रामसेवकचं पत्र नाही, त्याच्या सही नाही, काही नाही, परस्पर त्यांनी ते बंद केलेलं आहे। त्यामुळे ते जोनी बंद केला त्याच्याही कारवाई करण्यात येईल।